नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे ऍक्सिस ब्लू चिप फंड बद्दल। हा व्हिडिओ स्पेशली कोणासाठी आहे तर सांगतो, यंग लोकांसाठी हा व्हिडिओ म्हणजे नाही बघितला तरी चालेल। खरं सांगायचं तर हा व्हिडिओ नॉर्मली 30-35 वयाच्या वरचे जे लोक आहेत सगळेच 30-35 वर्षावरती सगळेच, आणि ज्यांना इक्विटी मध्ये सेफेस्ट प्लॅन पाहिजे, कारण पैसे पण सेफ ठेवले पाहिजे, कारण आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला, हा तुम्ही तो फंड काय करू शकता, बघू शकता। ठीक आहे, या फंडचा व्हिडिओ बघू शकता। तर हा फंडचा उपयोग तुम्हाला होईल। ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे की ऍक्सिस ब्लू चिप फंड जो आहे ते एक लार्ज कॅप कंपनीच्या सगळ्यामध्ये पैसे लावतो। ज्या टॉपच्या 100 कंपनीज ना भारताच्या, जसं सगळ्यात जास्त फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल जास्त आहे, म्हणजे पब्लिकची होल्डिंग मल्टिप्लाइड बाय सीएमपी। सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस, पब्लिक होल्डिंग मल्टिप्लाइड बाय करंट मार्केट प्राइस, ज्याची सगळ्यात जास्त सर्वात जास्त आहे। ठीक आहे, त्या कंपन्यांमध्ये ही म्युच्युअल फंड हाऊस पैसे लावते। ठीक आहे, टॉपच्या 100 कंपन्या ज्या लार्ज कॅप असतात, तर लार्ज कॅप कशा असतात, हत्तीसारखे असतात, थोडे स्लो असतात, वाढताना फार वाढत नाही पण पडताना पण फार पडत नाही, तर पैसे सेफ आहेत। स्लो डाऊन मध्ये वळवळ जाणार, पैसे कमवून देणार, पण एकदम सडन 22-23% रिटर्न मिळाले, 18% रिटर्न मिळाले, 19% रिटर्न मिळाले, असं नाही पॉसिबल। याच्यामध्ये एक स्टेडी ग्रोथ मिळते, इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करायला मिळतं, आणि थोडी रिस्क फॅक्टर पण थोडासा कमी होतो। फक्त रिटर्नच्या नादी नाही लागायचं, रिस्क पण बघायची। लोक काहीतरी करतात बावरसारखे, नाही मला ह्याच्यात रिटर्न जास्त आहे। अरे तुझी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे का माणसा? वय वर्ष 50 झालेलं आहे कोणाचं, ठीक आहे, त्या माणसाने किती रिस्क घ्यावी आयुष्यात? पैसे सेफ पण राहिले पाहिजे ना, ते पण महत्वाचं आहे ना। तर काही प्लॅन ज्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडी सेफ्टी मिळत असेल तर ते घेतल्याने अडचण काय, सगळं रिटर्नच्या मागे नसतं पळायचं। जर एवढा रिटर्नचा विचार करता तर लोक नोकरी का करतात, बिझनेस का नाही करत, हा विचार केला पाहिजे ना। फक्त रिटर्नचा जर विचार करता तर कशाला त्या नोकरी करता तुम्ही हे पण केलं पाहिजे ना। आता मी हे का बोलतोय त्याचं कारण आहे, कारण काही रिसेंटली काही मला इन्व्हेस्टर मिळाले, ते म्हणतात सर हे रिटर्न्स वाईज हे केलं ना। म्हटलं सर आपलं वय बघा, ठीक आहे, आपलं इन्कम काही दिवसांनी बंद होणार आहे, किंवा आपण आयटी मध्ये काम करत आहात, आपला नोकरी कधी पण जाऊ शकते। ठीक आहे, आपल्या जवळच्या मित्रांची नोकरी गेलेली आहे, तुम्ही स्वतःहून मला सांगताय की मला नोकरी जाईल, तर तुम्हाला कुठले रिस्की प्लॅन देऊ मी? पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले राहिले तर पाहिजे। तर लोकांना रिटर्न बद्दल जे आहे ना, ते थोडंसं एक मिसकन्सेप्शन आहे। लोक फक्त रिटर्नचा विचार करतात। एक लक्षात घ्या, 95 रुपये रिटर्न साठी लावू शकता तुम्ही, 5%, 10% पैसे तुम्ही एक स्टेडी ग्रोथ साठी पण लावले पाहिजे, पैसे टाकलेले सेफ पण राहिले पाहिजे ना, त्यासाठी हे गोष्टी असतात। तर याच्यामध्ये लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन साठी चांगलं आहे, इक्विटी इन्व्हेस्टमेंट पण होते आणि पैसे पण कम्पेअर टू अदर फंड सेफ राहतात। ऍक्सिस म्युच्युअल फंडचा हा फंड आहे। श्रेयांश देवालकर सर याचे फंड मॅनेजर आहेत। 2010 जानेवारी महिन्यामध्ये हा लॉन्च झाला होता। आपला जो बीएससीचा S&P इंडेक्स आहे टॉप 100चा, त्याच्याबरोबर याचा बेंचमार्क रिटर्न हे होतो, काउंट केला जातो, त्याच्याशी याला कम्पेअर केलं जातं, तर हा चांगला बेंचमार्क रिटर्न आपल्याला देतोय। 42,500 कोटीच्या वर EUM आहे, 42,500 कोटी, किती जुना असेल। ब्लू चिप मध्ये लोक असतात, ठीक आहे, लोक करतात, ठीक आहे, सगळं स्मॉल कॅप मध्ये नसं टाकायचं, ब्लू चिपचा उपयोग पण असतो, पैसे सुरक्षित राहिले पाहिजे त्या स्मॉल कॅपच्या नादी। स्मॉल कॅप पण चांगले असतात, पण सगळ्यांचा पर्पज आहे, लक्षात घ्या, सगळ्यांचा वेगवेगळा पर्पज असतो। ठीक आहे, एक्सपेन्स रेशो थोडा हायर आहे या साईडला। त्यानंतर आपण जर बघितलं याचा परफॉर्मन्स काय, तर हे ठीक आहे, हे काय 1 वर्षात बघण्याची गरज नाही, कारण टॉपच्या कंपन्या आहे। हा बघा लास्ट कॉलम, लॉन्च पासून याचा जवळपास 14-14.5% दरम्यान आहे। सर आमच्या म्युच्युअल फंडने 18%, 20% दिलाय। तुमचा फंड स्मॉल कॅप आहे, त्या कोविड मध्ये जे इन्व्हेस्टर बनले ते वेगळे प्रकारे सगळा, तुम्ही जर बघितलं तर 14% मेंटेन करणं इज अ व्हेरी गुड रिटर्न। हा कंपाऊंडिंग साठी किती चांगला रिटर्न आहे, कारण याच्यामध्ये रिस्क पण कमी आहे आणि रिटर्न पण 14% देतोय। रिस्क जास्त घेताल तर रिटर्न पण कदाचित जास्त येऊ शकतो। हायर द रिस्क हायर द रिटर्न, लोअर द रिस्क लोअर द रिटर्न। ह्याच्यामध्ये मॉडरेट रिस्क आहे आणि रिटर्न पण चांगला त्यांनी मेंटेन करून दिलाय ब्लू चिप कंपन्यांमध्ये। पैसे मार्केट पडलं तरी या कंपन्या काय झिरो होत नाहीत, स्मॉल कॅप कंपन्या डिलीट होऊन जातात बऱ्याचदा, तर सगळे पैसे स्मॉल कॅप मध्ये टाकायचे नसतात। पण अगेन मी हे सांगेल की हा रिटर्न चांगला कोणाला आहे, 35-30 वर्षाच्या वयाचे जे लोक आहेत ना, ज्यांचं वय जास्त झालेले, लग्न झालेले, मुलं आता होणार आहेत किंवा मुलं झालेत, त्यांच्यासाठी हा चांगला फंड आहे। बाकी यंग 20-22 आपले जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी नाही उपयोग असं वाटतं मला आता, ते हळूहळू याच्यात येऊ शकतात। ब्लू चिपची त्यांना आता गरज नाहीये, ते दे कॅन टेक रिस्क त्याच्यामध्ये। रिलायन्स इंडस्ट्रीज सगळ्यात मोठा प्लेअर,
टॉप होल्डिंग मध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की फायनान्शियल कंपनी ज्या आहेत, एनबीएफसी ज्या आहेत, ह्याच्यामध्ये जास्त अलोकेशन दिलं गेलेलं आहे. थोडंसं हा म्युच्युअल फंड त्याच्या टुवर्ड्स थोडासा हे आहे, कारण टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये बँकिंग कंपन्या आणि म्युच्युअल फंड हाऊसेस हे जास्त येतात ना, किंवा लाईफ इन्शुरन्स कंपन्या, ह्याचा नंबर जास्त आहे. या मोठ्या मोठ्या कंपन्या बनल्यात ना, त्यामुळे ह्याचं अलोकेशन ऑटोमॅटिकली 100 कंपन्यांमध्ये जातं. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भारतातील सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स मध्ये आहे. रिस्क फॅक्टर काय? तर रिस्क फॅक्टर हा मला वाटतो की ठीक आहे, इक्विटी लिंक ठीक आहे, मार्केट रिस्क आहे, पण कम्पेअर टू दिस मला लोच वाटते, कारण ब्लू चिप आहे. सेक्टर कॉन्सन्ट्रेशन आहे, हेवी अलोकेशन इन फायनान्शियल. हा ड्रॉबॅक तुम्ही म्हणू शकता. त्याचं कारण आहे की आत्ताच मी सांगितलं 100 कंपन्या टॉपच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बँकिंग कंपन्या जास्त असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटी पॉसिबल आहे याच्यामध्ये, ठीक आहे, कारण मोठे काही इव्हेंट झाले कोविड सारखे वगैरे, तर थोडा प्रॉब्लेम याला येऊ शकतो. बेस्ट सुटेड फॉर 5 years अँड प्लस हॉरिझॉन. ठीक आहे, 5 वर्षाच्या वरच्या याच्यासाठी थोडासा चांगला आहे. ब्लू चिप आहे ना, तर थोडंसं स्लो वर जाणार, स्लोच खाली येणार, तर थोडंसं सेफ्टी फॅक्टर आहे याच्यामध्ये. तर कन्क्लुजन काय याचं या व्हिडिओचं आपल्या काय करायचं, तर ऍक्सिस म्युच्युअल फंड जो आहे आपला, तो एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर लुकिंग फॉर स्टेबिलिटी अँड स्टेडी. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगतो, एज कॅटेगरी अबाउ 30 करा किंवा 35 करा, 30 और 35 या एज कॅटेगरीच्या वरती जे लोक आहेत प्लस जे आहेत त्यांच्यासाठी हा सुटेबल आहे. इक्विटी मध्ये पण इन्व्हेस्टमेंट होणार, ब्लू चिप मध्ये होणार, रिस्क फॅक्टर पण कमी आणि रिटर्न पण चांगले. ठीक आहे, कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलाय, प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट आहे, ऍक्सिस मोठा फंड हाऊस आहे, एसआयपी साठी चांगलं आहे, लमसम साठी पण चांगलं आहे, असं काही नाही, लमसम साठी पण चांगलाच फंड आहे, कारण ब्लू चिप कॅटेगरी ना, एवढा काय डॅमेज होणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे, थोडं डेट सारखे वर्क करतात, स्लो डाऊन असतं, मग काय प्रॉब्लेम नाही, पैसे सेफ असतात. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरला. आपले दोन्ही ऍप आपले लॉन्च झालेले आहेत, आयफोनला आणि अँड्रॉइडला, ऍप स्टोर आणि iOS ला. शेअर मार्केटचा क्लास तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण बेसिक्स, टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस ते बंद केलं आपण. फंडामेंटल ट्रेडिंगचे क्लासेस घेतो, 1.5 महिन्याचा आपला कोर्स असतो, 2 महिन्याचा. फिनटेच कॅपिटल हे आपलं नवीन एक ऍप लॉन्च केलंय, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी सगळ्या हे करतो. म्युच्युअल फंड्स आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आहे, वेल्थ मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, या सगळ्याच्या आपण गोष्टी आपण फिनटेच कॅपिटलला करतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे ऍप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता. iOS ला आमचं ऍप आजच लॉन्च होऊन जाईल आणि अँड्रॉइडला आपलं ऑलरेडी ऍप आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर काही लागलं तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे नवीन, तुम्ही कमेंट करून सांगू शकता, या नंबरवर मेसेज करून पण सांगू शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या तरी नव्या म्युच्युअल फंड स्कीम किंवा कुठल्या तरी नव्या स्टॉक अनालिसिससाठी. थँक्यू.